तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण गणपती बाप्पा ही स्पेशल व्हिडिओ केलेला आहे आणि आजच्या जे काय आपण गणपती बाप्पाची 2025ची जे काय सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजमधला आजचा जे काय व्हिडिओ आहे ते आपण 20वा केलेला आहे. एकदम खतरनाक असा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. आणि मागचे पण तुम्हाला पार्ट बघायचे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट आपण एकदम बनवलेलीच आहे गणपती बाप्पाच्या व्हिडिओची. तर ते तुम्ही सर्व व्हिडिओ चेक करू शकता. ते पण व्हिडिओ अशाच प्रकारे एकदम जबरदस्त एडिट केलेली आहेत. तर काही विषय नाही मित्रांनो. आणि आजचा पण व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये मग सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे आमच्याला नोटिफिकेशन म्हणजे जोशीत व्हिडिओ करायला, त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. आणि राहिला विषय जर मटेरियलचा, जर काय आजचा व्हिडिओ आपण यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व जे काही मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड राहणार आहे. ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये फोटोमध्ये दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला फोटोही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि जे काही व्हिडिओ पण कसा एडिट करायचा आहे एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि तुम्ही सगळा व्हिडिओ बघला तर तुम्हाला सगळे स्टेप पण समजणार आहेत. आणि जे काही पासवर्ड पण तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही मग नंतर जाऊन तुम्ही जे काही तुमचा स्टेटस तुम्ही एडिट करू शकता. तर चला मग लगेच आपण आजचा जे काही व्हिडिओ कसा एडिट करायचा ते समजून घेऊया. तर त्याआधी तुमच्याकडे जर अलर्ट मोशन असेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे. तिथून तुम्ही इझिली प्रकारे अलर्ट मोशन घेऊ शकता. तर चला मित्रांनो, लगेच आपण आता जे काही कसं एडिट करायचं ते समजून घेऊया. तर सर्वात काय करायचं, अलर्ट मोशनला अशा वगैरे ओपन करून घ्यायचं आहे. आणि जे काय मी बीट मार्क दिलेलं आहे ते अशा वगैरे ओपन करून घ्यायचं आहे. तर याच्यात मी ऑलरेडी तुम्हाला बीट लावून दिलेली आहेत. आणि यात एक तुम्हाला लेअर पण ॲड करून दिलेली आहे. तर आता काय करायचं आहे, सगळ्यात जे काही इथली लेअर आहे ते अनहेड करून घ्यायचे, म्हणजे अशा प्रकारे दिसणार आहे. तर इथं बघू शकता इथं डोळा आहे, त्या डोळ्याला अनडोळा करून घ्यायचा एकदा कोणत्यात. तर त्यानंतर काय करायचं आहे, एवढ्याच्या स्टार्टिंगलाच थांबायचं. परतच्या मध्ये क्लिक करायचं, डबलदा मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये आल्यानंतर आपलं जे काही फोल्डर आहे गणपती बाबाचं आहे त्या फोल्डरमध्ये एक तुम्हाला मी व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आणि पुढच्या बीटला जायचं. आणि या व्हिडिओचं जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे म्हणजे 9.18च्या बीटपासून मोरी जे काही पार्ट होत आहे ते इथून कट मारून घ्यायचं आहे. आणि जे काही वरची लेअर आहे त्या लेअरच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे आता आपलं इथे दिसणार आहे. तर त्यानंतर काय करायचं, बरोबर 9.18च्या बीटला यायचं आहे. इथून पलकच्या सुरुवाती क्लिक करायचं, डबलदा मीडियामध्ये जायचं. इथून काय करायचं, आता जे काही तुमचे बाप्पाचे फोटो असतील ते तुम्ही इथे यूज करू शकता. किंवा मटेरियलमध्ये फुल HD गणपती बाप्पाचे फोटो दिलेले आहेत ते पण यूज करू शकता. तर इथून काय करायचं, पुढे फोटो ॲड करायचे. पलकच्या सुरुवाती क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे. आणि इथून काय करायचं, जे काही तुमचे बाप्पाचे फोटो असतील ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काय करतो मित्रांनो, अशा प्रकारे जे की पटापट जे काही आपले फोटो आहेत ते मी ॲड करून घेतो. आणि ते त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांगतो. सर्वात काय करतो मित्रांनो, जे काही आपले फोटो आहेत ते मी ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे ॲड करून घ्या. एकदम सोपी आहेत भावांनो फोटो ॲड करणं, म्हणजे हे तर तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही दररोज एडिटर म्हणलं तर मित्रांनो तुम्हाला फोटो ॲड करणं आणि इफेक्ट कॉपी करणं हे तुम्हाला नॉर्मल गोष्टी तुम्हाला माहीतच असतील. तरी पण मी सांगत असतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, कारण काही क्रिएटर नवे असतात तर त्यांच्यासाठी थोडंसं तुम्हाला स्टेपमध्ये सांगावं लागते. तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्ही जे काही तुमचे फोटो असतील ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. तर ॲड करून घेतल्यानंतर इथून हे जे काही PNG आहे ते तुम्ही ठेवायची तर ठेवू शकता. किंवा इथून काय करायचं, याला डिलीट मारून घेतलं तरी चालेल. तर मी मटेरियलमध्ये आणि पण एक तुम्हाला म्हणजे PNG देईल. तर मी दाखवतो तुम्हाला कोणती देणार आहे. तर हे PNG देईल. तर तुम्ही हे पण PNG ॲड करू शकता. तर कोणती पण तुम्ही हे किंवा आणि डायरेक्ट मी मटेरियलमध्ये एक ॲड करून दिलं किंवा ते ठेवून घेऊ शकता. तुम्ही कोणती पण तुम्हाला जे भारी वाटेल ते तुम्ही इथं ठेवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बरोबर 9.18च्या बीटला यायचं. पलकच्या शेपवरती क्लिक करायची. इथून कोणती बी एक शेप आपल्याला घ्यायची आहे. यातली एक शेप घेऊ शकता किंवा हे शेप घेऊ शकता. तर कोणती पण एक या दोईपैकी शेप घ्यायचे. वरती 3 लाईनवर क्लिक करायचं, फुल काय एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं काय करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बघू शकता हे. तर यावरती क्लिक करायचे. आता इथून काय करायचं आहे,
ही पट्टी बघू शकता, ही पट्टीला आपल्याला काय करायचं अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे आणि जी काही इकडली पट्टी आहे त्याला अशा प्रकारे खालती घेऊन यायचं. तर अशा प्रकारे मी करून घेतो, तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून डबल कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही सिलेक्ट कलरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे काय खालची पट्टी आहे ते आपल्याला इथून शून्य करून घेऊन घ्यायचं आहे आणि वरी राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. एवढं काम केल्यानंतर काय करायचं, इथंच थांबायचं आहे आपल्याला 9.8 भेटला आणि इथून डबल एकदा पालकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये यायचं आहे. तर आता इथून काय करायचं आहे, तुम्हाला दुसरी मी टेक्स्ट पीएनजी देईल, तर हेच टेक्स्ट पीएनजी आहे पण याला कलर दिलेला नाही आपण, तर हे तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे, अशा प्रकारे खालती लावून घ्यायचे आहे. तर एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, टेक्स्ट पीएनजी आणि जे काही शॅडो आपण आता ॲड केलेली आहे या दोन्ही पण शॅडोला आहे आणि जे काही टेक्स्ट पीएनजी आपण ॲड केलेली आहे तर या दोन्ही पण याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम तुम्ही केल्यानंतर काय करायचं, आता इथून बॅक यायचं आहे आणि जे काही मी सेक्युरिटी दिलं असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आता याच्यात तुम्हाला बघू शकता जे 4-5 फोटो आहेत तर याचा आपल्याला इफेक्ट त्याच्यात पेस्ट करायचे आहेत. आता ते तुम्हाला मी सांगणार आहे कशा प्रकारे करायचं आहे. तसं आधी काय करायचं, जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करण्यासाठी काय करायचं आहे, त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इथं इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आता आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला जे काय आपण तर हे सर्व मी प्लेट मारून घेतो, तर हे ठेवलेली आहे आपण. तर आता काय करायचं, एकदम म्हणजे स्टार्टिंगला एक आपण व्हिडिओ ॲड केला होता, तर ते व्हिडिओला काय करायचं, आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे. आता त्यानंतर काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आहे आणि डबल कीपॅडला ओपन करून घ्यायचं आहे. आता आपल्या पहिल्या फोटोचा इफेक्टचं काम झालेलं आहे, तर आता जे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. तर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. तर सर्वांनी काय करू, सिम्पल करून घेऊ. तर ते कॉपी केल्यानंतर दुसऱ्या फोटोचा इफेक्ट काय करायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, बरोबर आपल्याला 9.18 बीटला यायचं आहे. 9.18 बीटला आल्यानंतर इथून काय करायचं आहे, आपल्याला 3 फोटोला पुढे ॲड करायचं आहे. तर आपण 3 फोटोला हे इफेक्ट पेस्ट करून घेऊ. तर हे पहिला झालेला आहे आणि हा दुसरा फोटोला झालेला आहे आणि हे तिसऱ्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करणं झालेला आहे. तर 9.18 बीटला येऊन पुढचे जे म्हणजे 3 फोटोला हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आता आपल्याला कीपॅडला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, म्हणजे काय आता म्हणजे तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन पुन्हा एकदा आता आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर फक्त आपल्याला हे एकाच फोटोला द्यायचं आहे इफेक्ट, तर ते कोणत्याही फोटोला द्यायचं आहे. आता बघू शकता इथून आपले या 3 फोटोला इफेक्टने हा आधीचा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आणि जे काही त्याचा एक फोटो छोटासा आहे बघू शकता, त्याला आपण सोलं होतं तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो कुठेच द्यायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर 10.24च्या बीटला येऊन जे काय म्हणजे 11.12च्या बीटला येऊन जे काय त्याच्या पुढचा फोटोचा इफेक्ट आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा कीपॅडला ओपन करून घ्यायचं आहे. त्याला आता काय करायचं, जे काही शेवटच्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. ऑल इफेक्ट कॉपी करून घ्या म्हणजे सर्व इफेक्ट कॉपी होणार आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर आता शेवटच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर काय करायचं आहे 12.च्या बीटला यायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा मोठा सिंग फोटो आहे बघू शकता, तर या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढे पण मोठा सिंग फोटो येईल त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे इथून शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे सर्व जे काही फोटो आहे ते सर्व फोटोला. तर अशा प्रकारे सर्व फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं, एवढ्याच्या स्टार्टिंगला पुन्हा एकदा यायचं, परत मध्ये क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये यायचे. इथून काय करायचं, गणपती बाप्पामध्ये फोल्डरमध्ये एक मी बॉर्डर दिली, ते बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे. बॉर्डरला काय करायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता एवढं शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, डबल ब्लँडिंगच्या ह्याच्यात जायचं, लायटिंगच्या ह्याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर जे काय तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघितला आहे ते व्हिडिओ आपला आत्ता बनवून रेडी झालेला आहे. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, इकडे सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसत जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं काय करायचं, खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बघू शकता एक्सपोर्टला झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटून एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाक एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका. मग भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.